केडीएम किचनला 1 वर्ष कंप्लीट झाले आणि आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी चाललोय अलिबागला। पार्ट 1 मध्ये आपण सुरू केली होती एक अमेझिंग मिडनाईट रोड ट्रिप पुण्याहून थेट मुंबईच्या दिशेने। जी ट्रिप आम्ही प्लॅन केली ना ती एकदम एक्साइटेड रूट वाली ट्रिप आम्ही प्लॅन केली आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती कळणार आहे। एक्सप्रेस वे वरची ती नाईट ड्राईव्ह आणि एक्सप्रेस ग्रँड क्यूब मॉलला घेतलेला फूड ब्रेक खरंच जर्नीची परफेक्ट सुरुवात झाली होती। त्यानंतर इंडियाचा इंजिनिअरिंग मास्टरपीस मिसिंग लिंकचा एक्सपिरियन्स सुद्धा फॅब्युलस होता। त्या मॅसिव्ह टनेल्स आणि इंडियाज टॉलेस्ट केबल स्टेड ब्रिजवरून ड्राईव्ह करताना वेगळीच एक्साइटमेंट फील होत होती। आणि मग आला इंडियाचा प्राईड अटल सेतू। रात्रीच्या लाइटिंगमध्ये चमकणारा तो सी ब्रिज आणि समुद्राच्या मधून सुरू असलेली ती ड्राईव्ह लिटरली सिनेमॅटिक वाटत होती। मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही एक्सपिरियन्स केलं लिजेंडरी बडे मियाँ। शीख कबाब, चिकन बुना, रुमाली रोटी आणि फिरनी वर अक्षरशः आम्ही ताव मारला। चिकन सीख कबाब बडे मियाँचा फेमस आहे आणि ते का फेमस आहे ते आज मला कळत आहे। इतकं डेलिशियस मिडनाईट डिनर झाल्यावर आम्ही निघालो मुंबईची नाईट लाईफ एक्सप्लोर करायला। नरिमन पॉइंटची शांत पहाड, गेटवे ऑफ इंडियाची रॉयल ब्युटी आणि सनराईजमध्ये चमकणारे ते आयकॉनिक ताज हॉटेल, हे मुवमेंट्स आहेत ना खरंच अनफॉर्गेटेबल होते। आमची ही अमेझिंग जर्नी तुम्ही पार्ट 1 मध्ये बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। इतक्या सगळ्या अमेझिंग मेमरीज घेत शेवटी आम्ही पोहोचलो भाऊच्या धक्क्याला, कारण आता सुरू होणार होता या जर्नीचा अजून एक एक्साइटिंग चॅप्टर, मुंबई ते अलिबाग, ते सुद्धा M2M फेरीज मध्ये। पुण्याहून अलिबागला जाण्यासाठी आम्ही बाय रोड सुद्धा जाऊ शकलो असतो, पण त्याच्यात काही मजा नव्हती। सो आम्ही आलो मुंबईमध्ये, याला म्हणतात भाऊचा धक्का। आता आपण इथे आलोय आणि पुण्याहून अलिबागला जाण्यासाठी मुंबईला येण्याचं खास रिझन हे, आम्ही ही M2M फेरी घेणार आहोत आणि पहिल्यांदा जाणार आहोत मांडव्याला। आता या फेरीमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत, फूड रिलेटेड काय काय फॅसिलिटीज आहेत, बार, हो या फेरीमध्ये बार सुद्धा आहे, तो पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। ओपन डेक दाखवणार आहे, सगळे लॉन्जेस दाखवणार आहे आणि या फेरीचे सगळे फीचर्स मी तुम्हाला दाखवणार आहे। M2M फेरीमधून आपली जर्नी कशी होतीये चला बघूयात। स्टार्ट करूयात तिकीट विंडो पासून। ही तिकीट विंडो आहे। M2M फेरीचे तिकीट तुम्ही इथे काढू शकता, काउंटर तिकीट्स, पण माझं एक सजेशन आहे तुम्हाला, तिकीट ऑनलाईन काढा, कारण इथे येऊन जर तिकीट काढायला जाल तर तिकीट संपायचे जास्त चान्सेस आहेत। सो ऑनलाईन तिकीट काढा, इथे येऊन ते स्कॅन करा आणि तुम्हाला इथे एक फिजिकल तिकीट मिळेल। M2M फेरीचं ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी गुगल सर्च करून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करा। त्यानंतर तुमची डिपार्चर डेट सिलेक्ट करून नंबर ऑफ पॅसेंजर्स सिलेक्ट करा। त्यानंतर कार किंवा बाईक सिलेक्ट करून सर्चवर क्लिक करा। आता लेफ्ट हँड साईडला तुम्हाला फेरीचे ऑप्शन्स आणि त्यांचा डिपार्चर टाइम दिसेल। राईट हँड साईडला 3 वेगवेगळे लॉन्जेस आणि त्यांची कॉस्ट दिसेल। स्कोडा कायलॅक, स्कोडा कुशाक आणि स्कोडा कोडियाक असे 3 ऑप्शन्स तुम्हाला दिसतील। इथे लेफ्ट हँड साईडला व्ह्यू मोर वर क्लिक करून या तिन्ही लॉन्जेसचे फीचर्स आणि त्यांचे स्पेसिफिकेशन्स तुम्ही बघू शकता आणि तसंच त्यांना कम्पेअर सुद्धा करू शकता। तुम्हाला पाहिजे तो लॉन्च सिलेक्ट करा आणि खाली कंटिन्यू वर क्लिक करा। आता इथे तुम्ही कारचा ब्रँड आणि मॉडेल सिलेक्ट केलं की पर्टिक्युलर त्या कारसाठी किती चार्जेस लागतील हे दिसतं। आता कंटिन्यूवर क्लिक करून युजर्स डिटेल भरा आणि पुढे पेमेंट प्रोसेस करून तिकीट बुक करा। एकदम सिंपल आणि हॅसल फ्री प्रोसेस आहे ही। मुंबईच्या मध्यभागी असलेले हे पोर्ट इतकं मोठं, वेल मेंटेन आणि सरप्राइझिंगली क्लीन होतं आणि ते पाहून आम्ही खरंच इम्प्रेस झालो। भाऊच्या धक्क्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट फेरी वॉर्फ म्हणूनही ओळखलं जातं। हे साऊथ मुंबईमधल्या माझगाव भागात आहे आणि अलिबाग, मांडवा सारख्या कोस्टल रूटसाठी हे खूप इम्पॉर्टंट जेटी पॉइंट म्हणून मानलं जातं। पहाटेच्या त्या शांत वातावरणात मोठ्या मोठ्या फेरीज, समुद्राची ती गार हवा आणि सुरू असलेली प्रवाशांची लगबग, कम्प्लीट वाइब्स खूपच एक्साइटिंग होतं। आमच्या फेरीची टायमिंग होती सकाळी 8:30ची आणि आम्ही भाऊच्या धक्क्याला पोहोचलो होतो तब्बल 7 वाजताच, कारण M2M फेरीसाठी ॲटलिस्ट 45 मिनिटं आधी तुम्हाला रिपोर्टिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या फेरीज टायमिंगच्या बाबतीत खूपच स्ट्रिक्ट आणि पंक्च्युअल आहेत। एकदा बोर्डिंग बंद झालं की कोणासाठी ही फेरी अजिबात थांबत नाही। प्लस एक चांगली गोष्ट म्हणजे M2M फेरीजकडून मुंबई पोर्टवर एक छानसा वेटिंग एरिया पण दिलाय, जिथे तुम्ही आरामात बसून फेरी डिपार्चर टाइम पर्यंत वेट करू शकता। आता क्रूकडून अनाउन्समेंट झाली आहे आणि सगळ्या कार्स एका मागोमाग एक क्यू मध्ये लागायला सुरुवात झाली आणि आता एक्साइटमेंट आणखी वाढली होती। आपण ऑनलाईन तिकीट तर काढलेलंच आहे, पण आपल्याला फिजिकल कॉपी सुद्धा रिक्वायर्ड आहे। मग आता ही रांग लागलेली आहे, आपण या रांगेत थांबायचं आणि आपण जे ऑनलाईन बुकिंग केलं होतं त्याचं स्कॅनर दाखवून स्कॅन करून आपण इथून त्याचे आता पावती म्हणजे त्याची जी फिजिकल कॉपी असते ती घ्यायची आहे। मी ज्या फिजिकल कॉपीज बोलत होते त्या अशा आहेत। हे 2 प्रती आपल्याला भेटतात, हे एक असतं आणि हे एक बँड आहे, हे जे आपण हातात घालायचं असतं। हे बँड आपण हातात घातलं की आपण पूर्ण शिपमध्ये कुठेही ट्रॅव्हल करू शकतो। इट्स अ काइंड ऑफ पास फॉर अस सो दॅट वी कॅन ट्रॅव्हल इन द शिप।
ज्या लोकांनी त्यांची कार किंवा बाईक आणलेली नाहीये ते पॅसेंजर्स एंट्रीमधून फेरीमध्ये प्रवेश करू शकतात. पण आम्ही आमची कार घेऊन सोबत ट्रॅव्हल करत होतो, त्यामुळे आमची कार थेट फेरीमध्ये जाणार होती. M2M फेरीमधला व्हेकल डेक खरंच मॅसिव्ह आहे. इथे एकाच वेळी 125 पेक्षा जास्त कार्स आरामात पार्क होऊ शकतात आणि फक्त कार्सच नाही तर बाईकसाठी सुद्धा डेडिकेटेड पार्किंग एरिया आहे. व्हेकल डेकवर डेडिकेटेड क्रू मेंबर्स अवेलेबल असतात आणि ते प्रत्येक व्हेकल प्रॉपरली आणि सेफली पार्क करण्यासाठी मदत करतात. आमची कार आम्ही पार्क केल्यानंतर आम्ही वरच्या पॅसेंजर एरियाकडे निघालो आणि वर गेल्यावर फेरीची ती प्रीमियमनेस अजूनच फील व्हायला लागली. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे एल्डरली पीपल किंवा स्पेशली एबल्ड हँडिकॅप पॅसेंजरसाठी व्हीलचेअर फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे. सो आपण आता आलेलो आहे आपल्या M2M फेरीमध्ये. आपण गाडी पार्क केली, सगळ्यांचं गाडीचं पार्किंग झालंय, सगळ्यांचं बोर्डिंग झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता गाड्या जिथून येतात ते गेट बंद होतंय आणि आता थोड्याच वेळात आहे ना आपली शिप चालायला सुरुवात होईल. इवन चालायला सुरुवात झालेली सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट 8:30 वाजता एकदम परफेक्ट टाइम पाळून ही शिप निघालेली आहे. डोअर्स क्लोज झालेत, शिप आता आपली निघालेली आहे. इतकी मॅसिव्ह फेरी हळूहळू समुद्रात पुढे सरकायला लागली आणि कम्प्लीट ॲटमॉस्फिअरच चेंज झाला. तेवढ्यात आमच्या नजरेस पडली अजून एक लक्झरी क्लास फेरी M2M ची प्रिन्सेस. ती सुद्धा इथेच पार्क होती आणि तिच्या ऑनबोर्डिंगची तयारी सुरू होती. थोडा वेळ लॉन्चमध्ये बसल्यानंतर आम्ही थेट ओपन डेक एरियामध्ये आलो, कारण ऑनेस्टली फेरीमधून प्रवास करताना बंद रूममध्ये कोण बसणार. समुद्राची ती थंड हवा, चेहऱ्यावर येणारे वॉटर स्प्लॅशेस, दूरवर दिसणारी मुंबई स्कायलाईन आणि फेरीचा तो हेलकावे देणारा प्रवास, हाच तर ॲक्च्युअली फेरी एक्सपिरियन्स असतो. चारही बाजूंना फक्त अथांग समुद्र आणि मध्ये आपण समुद्रातून पुढे सरकत आहोत. हा फिलिंग खरंच शब्दात एक्सप्लेन करण्यासारखा नाहीये. आपली शिप फायनली निघालेली आहे. माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे हा शिपने जाण्याचा अलिबागला. आय हॅव बीन टू अलिबाग सो मेनी टाइम्स, पण बाय शिप मी पहिल्यांदा चाललेले आहे, तर मजा येते. इथे 3 वेगवेगळ्या प्रकारचे लॉन्चेस अवेलेबल आहेत. स्कोडा कायलॅक लॉन्च, स्कोडा कुशाक लॉन्च आणि स्कोडा कोडियाक लॉन्च. तिकीट बुक करताना तुम्हाला पाहिजे तो लॉन्च तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तिकीट बुक करू शकता. आणि ज्यांनी सर्वात हायली प्रीमियम लॉन्चचं तिकीट काढलंय स्कोडा कोडियाकचं, त्यांना सर्व लॉन्चेसचा ॲक्सेस आहे, ओपन डेकचा ॲक्सेस आहे. सो मी तुम्हाला थोड्याच वेळात आहे ना या शिपची एक टूर करून दाखवणार आहे. काय काय फॅसिलिटीज आहेत ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, बार ऑन अप्पर डेक, चला वर चालूयात. माझ्या मागं तुम्ही बघू शकता असली माल माग आहे, बार काउंटर आहे. तुम्ही जर इथे आलात आणि जर तुम्हाला हे बघून तोंडाला पाणी सुटलं तर एखादा पेक तुम्ही नक्कीच मारू शकता. या फेरीवर बार काउंटर आहे, इथे पिणं अलाउड आहे, ते पण फक्त ह्याच एरियात. मग काय, जास्त वाट न बघता आम्ही ग्लासमध्ये आईस क्यूब्स टाकले आणि मग त्या आईस क्यूबमधून वाट काढत प्रीमियम विस्की हळूहळू ग्लासमध्ये उतरायला सुरुवात झाली. एका बाजूला वेगाने पुढे जाणारी फेरी, दुसऱ्या बाजूला एंडलेस समुद्र आणि हातात चिल्ड ड्रिंक्स. हा अनुभव अगदी इंटरनॅशनल लक्झरी क्रूज किंवा प्रीमियम इंटरनॅशनल फ्लाईट सारखा फील देत होता. बार मेनूची मजा घेतल्यानंतर आता जाऊयात खाली फूड डिपार्टमेंटमध्ये. फूड स्टॉल्समध्ये काय काय अवेलेबल आहेत ते बघूयात. हा फूड स्टॉल आहे. मेनू तुम्ही बघितला, खूप भला मोठा मेनू आहे, पण काही ठराविकच आयटम अवेलेबल आहेत. आपण पेरी पेरी मॅगी मागवली आहे, आपण व्हेज बर्गर मागवला आहे आणि नाचोज विथ चीज मागवलेले आहेत. मेनू तर खूपच लिमिटेड आहे. जरी इथे तुम्हाला खूप मोठा मेनू दिसत असला तरी फारच लिमिटेड फूड आयटम्स अवेलेबल आहेत. आता जे काही आपण ऑर्डर केले त्याची टेस्ट बघूया. नॉट बॅड, नाचोज छान आहेत आणि हे जे चीज आहे ना हे पण छान आहे. शिपवरती येऊन आम्ही मॅगी खातोय. तो तिथे लिमिटेड ऑप्शन्सच आहे आणि इट्स गुड. नॉर्मल बेसिक आहे, छान लागते. फक्त रेट थोडे ओव्हर हाईप आहेत, पण ठीक आहे, शिपवरती खातोय ना, मग थोडंफार कॉस्टली असणारच. मॅगी छान आहे, जशी घरी बनते. मॅगीमध्ये स्वतःचाच मसाला असतो, काही जास्त रॉकेट सायन्स नाही आहे. पण इथे मॅगी 2 मिनिटात बनत नाही. घरी नाही बनत, पण घरी ॲटलिस्ट 5 मिनिटात बनते. इथे मॅगी यायला एक साधारणतः 10 मिनिटं लागले आम्हाला. हे बर्गर आहे असं M2M वाल्यांचं म्हणणं आहे, पण दिसायला मला फक्त वडापावच दिसतंय. काही स्टफिंग वगैरे असं नाही आहे, फक्त सॉसेस आहे आणि पॅटी आहे. आणि हा जो बन त्यांनी वापरलेला आहे तो बर्गरचाच आहे, पण बाकी सगळं वडापावसारखं दिसतंय. आपण टेस्ट करून बघूया. बर्गर अजिबात रिकमेंडेड नाही आहे. तुम्ही मॅगडीमध्ये जा आणि बर्गर खा, इथे खाऊ नका. एक तर सॉसेस नाही आहेत आणि टेस्टच नाही आहे ॲक्च्युलीमध्ये म्हटलं तर.
आम्ही मॅगी, नाचोस आणि बर्गरवर ताव मारत असतानाच दूरवर मांडवा पोर्ट दिसायला सुरुवात झाली होती. साधारणपणे मुंबईवरून मांडवाला पोचायला 1 ते सव्वा तास लागतो आणि ऑनेस्टली हा प्रवास इतका छान रिलॅक्सिंग वाटतो की वेळ कसा जातो हेच समजत नाही. ज्या लोकांना कामासाठी फ्रिक्वेंटली मुंबई ते मांडवा किंवा मांडवा ते मुंबई ट्रॅव्हल करावं लागतं त्यांच्यासाठी हा खूप सेफ आणि कन्व्हिनियंट ऑप्शन आहे. काही वेळातच आमची फेरी मांडवा पोर्टला जाऊन लागली आणि आता पॅसेंजर्स आणि व्हेकल्स बाहेर पडायला सुरुवात झाली होती. इथे सुद्धा क्रू मेंबर्स खूपच हेल्पफुल होते, त्यामुळे कुठेही गोंधळ किंवा रश जाणवत नव्हती. सगळेजण अगदी आरामात आणि व्यवस्थितपणे फेरीमधून बाहेर पडत होते. फेरी आणि ॲक्च्युअल मांडवा पोर्ट यांच्यामध्ये एक मोठा ब्रिज आहे ज्याचं डिस्टन्स थोडंसं जास्तच आहे, पण इथेही प्रीमियम सर्व्हिसचा फील येतो. कारण एअरपोर्टमध्ये जशा इलेक्ट्रिक शटल व्हेकल्स असतात ना, तशाच इथे सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल्स उपलब्ध आहेत, त्यासुद्धा फ्री, ज्या पॅसेंजर्सना फेरीपासून थेट मांडवा पोर्टपर्यंत घेऊन जातात. ही छोटी छोटी व्यवस्थित व्यवस्था पाहून खरंच प्रवास आणखी कम्फर्टेबल आणि प्रीमियम वाटत होता. आपण M2M फेरी पकडून आता पोहोचलोय मांडवामध्ये. फेरीचा एक्सपिरियन्स आहे ना खूपच ऑसम होता. ऑसम जर्नी होती. पुण्यावरून अलिबागची ट्रिप मी जेव्हा प्लॅन केली होती ना, तेव्हा मी खूप सारे विला एक्सप्लोर केले होते. काही विला खरंच खूप प्रीमियम होते, खूप आवडले होते मला, पण बजेटच्या खूपच जास्त बाहेर होते. आणि शेवटी खूप सारं सर्च केल्यानंतर आहे ना मला एक असा विला सापडला जो प्रीमियम सुद्धा आहे आणि जो माझ्या बजेटमध्ये बसलाय. तर चला आता बाय रोड आपल्याला जायचं त्या विलामध्ये. आणि अशा प्रकारे आमचा मुंबई ते अलिबाग M2M फेरीमधला हा प्रवास मांडवाला येऊन थांबला. पण ऑनेस्टली ॲडव्हेंचर अजून संपलेलं नाहीये, कारण आता सुरू होणार आहे या ट्रिपमधला सर्वात लक्झरियस चॅप्टर. आम्ही बुक केलं एक भन्नाट प्रीमियम पेंट हाऊस आणि ट्रस्ट मी त्याची लक्झरी, व्ह्यूज आणि वाईब्स पाहून आम्ही सुद्धा अमेज झालो. आणि ट्रस्ट मी ह्या प्राईजमध्ये असं पेंट हाऊस मिळणं खरंच अनबिलिव्हेबल डील आहे. ह्या अमेझिंग पेंट हाऊसची कंप्लीट टूर आणि फुल एक्सपिरियन्स आम्ही दाखवणार आहोत आमच्या ब्लॉगच्या पार्ट नंबर 3 मध्ये. तुम्हाला जर आमचा हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया पार्ट 3 मध्ये अशाच अजून एक प्रीमियम आणि नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स सोबत. तोपर्यंत जय हिंद.